नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर हे इथं मी पाकळीचं स्केच तयार केलेलं आहे आणि याला आता मी काय करणार आहे, चेन स्टिच करून घेणार आहे। म्हणजेच जे आपण पाकळीचा आकार काढलेला आहे तर त्याच्यावर आउटलाईन तयार करायची आहे सिल्क धाग्यापासून, कारण आपण हे सिल्क धाग्याचं वर्क तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी सिल्क धाग्यानेच आउटलाईन तयार करत आहे। व्यवस्थित अशी चेन स्टिच करून घ्यायची आहे पूर्ण पाकळीला। तर काल पाकळीचा एक प्रकार पाहिला, आता हा आपण सेकंड प्रकार पाहणार आहोत की कशा प्रकारे ही पाकळी भरून काढायची आहे सिल्क धाग्यापासून। तर आता पूर्णपणे चेन स्टिच करून घ्यायची आहे याला आणि याच्यानंतरच आपण पूर्ण पाकळी फिल करणार आहोत। तर खूप सोपी पद्धत आहे, तर व्हिडिओला कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे ही पाकळी भरायची आहे। तर आता या इथं पूर्ण पाकळी मी आउटलाईन तयार करून घेतलेली आहे आणि काल आपण हा प्रकार पाहितला, ज्याच्या शेजारचा आहे तो प्रकार आपण काल पाहिला आहे आणि आज आपण ही सेकंड पाकळी पाहणार आहोत। तर यामध्ये काय करायचं आहे, ह्या जो शेजारची पाकळी आहे त्याच्यामध्ये आपण क्रॉस स्टिच घेतली, बरोबर। तर या इथं काय करायचं आहे, सरळमध्ये घ्यायचं आहे, सरळच आपण स्टिच घेणार आहोत। एक लॉंग चेन स्टिच, मग शॉर्ट चेन स्टिच। तर लॉंग चेन स्टिच ही आपल्याला आउटलाईनच्या आतमध्ये घ्यायची आहे आणि जी शॉर्ट आपण घेणार आहोत तर ती जी आपण आउटलाईन तयार केलेली आहे त्याच्या बाहेर घ्यायची आहे, छोटीशी, जास्त पण बाहेर घ्यायची नाही, एकदम ती आउटलाईनच्या शेजारीच घ्यायची आहे। तर एकदम सोपी पद्धत आहे, अवघड असं काहीच नाही यामध्ये। फक्त एक लॉंग चेन स्टिच घ्यायची आहे आउटलाईनच्या आतमध्ये आणि आउटलाईनच्या बाहेर एक शॉर्ट चेन स्टिच घेतली आहे। तर यामध्ये फक्त हेच करायचं आहे की लॉंग चेन स्टिच आणि शॉर्ट चेन स्टिच, पण फरक एवढाच की जेव्हा पण आपण वरच्या हाताने धागा खेचत असतो तर त्यावेळेस काय करायचं आहे, खालच्या हाताने आपल्याला धागा हा लूज सोडायचा आहे, असं टाईट पकडून ठेवायचा नाही। जर टाईट पकडताल तर काय होणार, जो शेप तयार केलेला आहे, कोणती पण डिझाईनचा म्हणजे शेप तयार केलेला आहे तर तो खेचला जाणार आतल्या साईडला, तर त्याचा तो शेप व्यवस्थित येणार नाही। त्यामुळे ना धागा जेव्हा वरून खेचू त्यावेळेस खालच्या हाताने धागा हा तुम्हाला लूज सोडायचा आहे, टाईट असा पकडून ठेवायचा नाही आहे। आणि वरच्या हाताने जेव्हा धागा जास्त खेचला ना तर काय करायचं, खालच्या हाताने थोडासा खेचून घ्यायचा, म्हणजे एकदम सावकाशपणे खेचायचं आहे, म्हणजे आपलं ते जिथपर्यंत डिझाईन आहे तिथपर्यंत व्यवस्थित असा तो फिक्स झाला पाहिजे। तर बघू शकता व्यवस्थित असा धागा मी खेचून घेत आहे आणि जास्त झाला तर खालच्या हाताने थोडासा कमी करत आहे आणि मग आपण तिथं स्टिच तयार करत आहोत। तर तुम्हाला पण याच पद्धतीनं करायचे आहे। जास्त झाला सुईनी वरच्या हाताने काय करतो आपण, थोडासा जास्त धागा घेतो, तर मग खालच्या हाताने तो व्यवस्थित असा जिथपर्यंत आपलं डिझाईन आहे तिथपर्यंतच आपल्याला घ्यायचं आहे। एवढंच की जास्त खेचून नाही घ्यायचा आहे, अलगद असा घ्यायचा आहे, तरच तुमची ती जो शेप आहे तो व्यवस्थितरित्या तयार होईल। जर जोरात खेचताल तर काय होणार, ते असं आतल्या साईडला येणार, मग ती डिझाईनचा शेप खराब होणार तुमच्या। तर त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित असं धागा हाताळायचा आहे। बाकी तर सेमच प्रोसेस राहणार, त्यामध्ये जास्त काही सांगणं म्हणजे
सेम स्टिच, लॉंग चेन स्टिच, शॉर्ट चेन स्टिच हेच आहे बस. आणि ही डिझाईन ब्लाऊजमध्ये खूप सुंदर वाटते जरी सिल्क धाग्यापासून. तुम्ही जेव्हा पण ब्लाऊज वर्क करताल तेव्हा तुम्ही नक्की बघा कशा छान दिसतात. तर आता मी एवढंच दाखवते या व्हिडिओमध्ये आणि याचा फोटो शेवटी बघा कशा प्रकारे दिसत आहे. तर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारचंच बेल आयकॉनचंही बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा कधी मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल. तर बघू शकता किती सुंदर अशी पाकळी आपली तयार झालेली आहे.